नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये. आजच्या सेतू अभ्यासक्रमाचा दिवस आहे 32वा आणि वर्ग 9वा आहे. आणि आजचा विषय आहे वर्तुळ, घटक वर्तुळ आहे असं समजूया आपण या ठिकाणी. आणि एक प्रमेय दिलेला आहे आजच्या अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो, तो आहे वर्तुळाचे केंद्र व वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जो आहे तो त्या जीवेला लंब असतो. म्हणजेच या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र व वर्तुळावरील जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेचा लंब असतो. तर या ठिकाणी बघा, हे जे वर्तुळ आहे या ठिकाणी दिलेलं हे वर्तुळ बघा, ओ हा या वर्तुळाचा केंद्र आहे आणि ओ पासून जीवा ए बी वर एक लंब टाकलेला आहे, किंवा जीवा ए बीच्या मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड आहे ओपी. ओपी हा काय आहे मित्रांनो, जीवा ए बीचा जो मध्यबिंदू आहे पी यांना जोडणारा रेषाखंड आहे असं आपण मानूया. तर एका कागदावर ओ हा केंद्रबिंदू घेऊन वर्तुळ काढा. रेख ए बी काय, ए बी ही जीवा घेऊन जीवेचा मध्यबिंदू मिळवा. पी हा मध्यबिंदू मिळवला, आपण त्याला नाव पी दिलं आणि वर्तुळ केंद्र ओ व मध्यबिंदू पी जोडला, ओ पी झाला रेषाखंड तो. आता काय करूया आपण, आता कोन ए पी ओ व बी पी ओ, ए पी ओ आणि बी पी ओ हे दोन कोन बघा या ठिकाणी. हे ए पी ओ आणि हा झाला, हा दुसरा पाहूया बी पी ओ. ए पी ओ आणि बी पी ओ हे दोन कोन झाले. तर या ठिकाणी या दोन्ही कोनांचे माप जर आपण पाहिले तर हे दोन्ही काटकोन आहेत असं आपल्या लक्षात येईल. म्हणजेच या ठिकाणी कोन ए पी ओ व कोन बी पी ओ हे दोन्ही काटकोन आहेत, म्हणून मेजर अँगल ए पी ओ बरोबर मेजर अँगल बी पी ओ बरोबर 90 अंश. यावरून वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो, हे आपल्याला सिद्ध करता येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सिद्ध झालं की या वर्तुळाचं केंद्र व त्या वर्तुळावर असणारी जीवा जी आहे तिचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो. म्हणजे या ठिकाणी ओपी ही जीवा झाली, ओपी ही जीवेला जोडणारा रेषाखंड झाला, म्हणजे लंब झाला, जीवेला लंब झाला. कुठून टाकला तो, वर्तुळाच्या केंद्रातून. म्हणजेच काय लक्षात आलं तुमच्या, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जो आहे तो जीवेला काय करतो, दुभागतो. म्हणजेच जीवेला लंबही असतो आणि जीवेला दुभागतो. आता हेच आपण इंग्लिशमधून समजून घेऊया. डे 32 and today's learning outcome is the segment joining the center of the circle and midpoint of its chord is perpendicular to the chord. बघा पॉइंट्स काय, लर्निंग पॉइंट्स. the segment joining the center of the circle, the segment joining the center of the circle, the segment OP here joining the center of the circle and midpoint of its chord, midpoint of its chord is perpendicular to the chord. Here draw a circle with center O on a paper. Draw a chord AB. Find the midpoint of the chord and name it as point P. Join center O and midpoint P and measure angle APO and BPO with set square or protractor. It is found that angle APO and angle BPO are right angles. After measuring, we found that the angles, measurement of these two angles APO and BPO are same. Therefore, measure angle APO equal to measure angle BPO equal to 90 degree. Thus, segment joining the center of the circle and midpoint of its chord is perpendicular to the chord. The segment joining the center of the circle and
मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू दी कॉर्ड. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे आजचा हे थेरम समजूया. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड, टू द गिवन कॉर्ड. एक उदाहरण दिलेलं आहे, एक्झाम्पल पहा या ठिकाणी. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. वर्तुळ केंद्रापासून ओ या वर्तुळ केंद्रापासून 3 अंतरावर जीवा ए बी आहे. रेख ओ पी लंब जीवा ए बी, तर लेंथ ए बी बरोबर किती हे काढायचं आपल्याला. ए बीची लांबी काढायची आहे. ए बी म्हणजे आपल्याला पी बी काढावा लागेल पहिल्यांदा, नंतर मग त्याला दुप्पट करून ए बी मिळून जाईल. तर बघा या ठिकाणी वर्तुळाच्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे वर्तुळापासून जीवेवर काढलेल्या रेषाखंडाची लांबी म्हणूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा आहे. रेख ओ पी लंब जीवा ए बी, रेख ओ पी लंब जीवा ए बी. वर्तुळाची त्रिज्या लेंथ ए पी बरोबर 5 सेंटीमीटर आहे. ओ पी बरोबर 3 आहे. ओ पी किती आहे? 3 आहे. वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर ते 3 आहे आणि त्रिज्या 5 आहे. आता आपण एक ट्रायंगल तयार झाला या ठिकाणी. त्रिकोण ओ पी पी, ओ पी बी हा काटकोन त्रिकोण तयार झाला. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा या ठिकाणी कर्णाचा वर्ग म्हणजे काटकोनाच्या समोरचा वर्ग, समोरची बाजू जी आहे त्याचा वर्ग. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच ओ पी स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर, ओ पीचा वर्ग अधिक पी बीचा वर्ग बरोबर ओ बीचा वर्ग. ओ बी हा काय कर्ण आहे. म्हणून काय करू आपण या ठिकाणी, आता थोडंसं जे पाहिजे ती बाजू आपण सुरुवातीला घेऊया. पी बी वर्ग बरोबर लेंथ ओ बी वर्ग वजा लेंथ ओ पी वर्ग. म्हणजेच या ठिकाणी लेंथ पी बी वर्ग बरोबर काय मिळालं आपल्याला? 25 वजा 9 म्हणजेच 16. या ठिकाणी हे आपण स्लाइड मागे घेण्यात आली, चुकून समोर पाहिजे होती. तर या ठिकाणी पी बी वर्ग बरोबर 16 मिळालं. म्हणून पी बी बरोबर 4, 16चा वर्ग म्हणून वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. हा जो गुणधर्म आहे त्यानुसार लेंथ ए बी बरोबर लेंथ ए पी अधिक लेंथ पी बी, पण ए पी बरोबर पी बी म्हणून लेंथ ए बी बरोबर 2 गुणिला पी बी. म्हणजेच या ठिकाणी ए बी बरोबर 2 गुणिला 4 म्हणजेच 8. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ए बीची लांबी मिळाली 8 सेंटीमीटर. तर हेच प्रॉब्लेम आपण इंग्लिशमध्ये समजावून घेऊया मित्रांनो. घेऊया बघा एक्झाम्पल. रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर O is 5 centimeter and chord AB is at a distance of 3 cm from center. Segment OP perpendicular chord AB, then length AB equal to question mark. लेंथ ए बी काढायचं आपल्याला. या वरच्या अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे तेच उदाहरण आहे इंग्रजीमध्ये. या ठिकाणी आपल्याला सेंटर पासून जीवेचं अंतर दिलेलं आहे कॉर्ड. रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ इज 5 cm, 5 सेंटीमीटर ही त्रिज्या आहे. आर इक्वल टू 5 अँड द कॉर्ड ए बी इज ॲट डिस्टन्स ऑफ 3 cm फ्रॉम द सेंटर. वर्तुळ केंद्रापासून 3 सेंटीमीटर अंतरावर त्रिज्या आहे, व्यास जीवा आहे. हे जीवेचं अंतर म्हणजेच ओ पीचं अंतर. डिस्टन्स ओ पी इक्वल टू 3 cm. सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी, देन लेंथ ए बी इक्वल टू क्वेश्चन मार्क. फाइंड द लेंथ ए बी. Solution. The distance of the chord from the center of the circle is the length of perpendicular drawn from the center of the circle to the chord. बघा, distance of the chord from the center of the circle is the length of perpendicular drawn from the center of the chord of the circle of the chord. म्हणजेच काय, वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजेच त्या जीवेपासून काढलेला जो रेषाखंड आहे त्याची लांबी. लेंथ ओ पी
या ठिकाणी लेंथ ओ पी इक्वल टू किती 3 cm. Therefore AB is the chord of the circle with center O, segment OP perpendicular AB, chord AB, radius of circle equal to length OB equal to 5 cm and OP equal to 3 cm. Then here a triangle OPB is right angle triangle. OPB ha right angle triangle. Therefore according to Pythagoras किंवा by Pythagoras OP square plus PB square equal to OB square, and therefore length PB square equal to length OB square minus length OP square. Therefore length PB square equal to 5 square minus 3 square equal to PB square equal to 25 minus 9, and here PB square equal to 16 and length PB equal to 4 by taking square root of both sides. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला PB बरोबर किती मिळालं, length PB equal to 4 cm. Therefore the perpendicular drawn from the center of the circle to the chord bisect the chord. Length AB equal to length AP plus PB, but AP equal to PB. Therefore length AB बरोबर equal to 2 into length PB. Therefore length AB equal to 2 into 4, AB equal to finally 8 cm. अशा प्रकारे आपल्याला AB चं अंतर मिळालं. Length AB, we got length AB equal to 8 cm. नेक्स्ट पाहूया स्वाध्याय. केंद्र O असलेल्या वर्तुळाची जीवा 16 सेंटीमीटर लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे. त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. केंद्र O असलेल्या वर्तुळाची जीवा 16 सेमी लांबीची आहे. जीवा किती आहे, 16 सेमी लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळाची त्रिज्या काढायची. बघा आता कशी काढूया आपण. या ठिकाणी काय करू आपण, हे दोन बिंदू त्रिज्या जोडून घेऊ. हे अशा प्रकारे जोडली. त्यानंतर हे OP अंतर किती आहे, वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. हे 6 आहे आणि जीवा 16 आहे, म्हणजे AP किती होईल, 8 होईल. आपण या ठिकाणी लिहूया आता मित्रांनो, लक्ष द्या. इन ट्रायंगल OPA, नाउ ट्रायंगल OPA by Pythagoras OA square equal to काय, OP square plus AP square OP square plus AP square, and putting the value of OP and AP, 6 square plus 8 square equal to 36 plus 84, 86 equal to 100. Therefore OA square equal to 100, and by taking square root of both sides we get OA equal to 10. OA equal to 10. Therefore radius of the circle is 10 cm. Therefore R equal to 10 cm. अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्रिज्याची किंमत काढली, 10 सेंटीमीटर मिळाली. तर दुसरं गणित आहे. एका वर्तुळाचा केंद्र C असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी किती आहे, 12 सेमी आहे. तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर हे बघूया आता. एका केंद्रापासून
वर्तुळाचं केंद्र सी असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळाचं केंद्र किती आहे? सी आहे. त्रिज्या किती आहे? त्रिज्या 10 सेमी आहे मित्रांनो. त्रिज्या किती आहे? 10 सेमी आहे. बघा या ठिकाणी वर्तुळाचं केंद्र ओ असून त्रिज्या 10 सेमी आहे आणि जीवेची लांबी 12 आहे. तर जीवा त्या केंद्रापासून किती अंतरावर आहे हे काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? ओ पी हे अंतर काढावं लागेल. ओ पी हे अंतर. आणि ओ पी अंतर काढण्यासाठी काय करू? परत आपण एक ट्रँगल घेऊया या ठिकाणी. बघा या ठिकाणी आपण हे आता सोडून पाहूया गणित. अशा प्रकारे पहा या ठिकाणी इन ट्रँगल, मराठीत सांगावं लागेल, आकृती किंवा त्रिकोण ए पी सीमध्ये. बघा त्रिकोण ए पी सीमध्ये, त्रिकोण ए पी सीमध्ये कोण ए पी सी बरोबर 90 अंश. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार, असं डायरेक्ट लिहितो आपण आता, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल? ए सीचा वर्ग, ए सीचा वर्ग बरोबर, ए सीचा वर्ग बरोबर काय होईल मित्रांनो? ए पीचा वर्ग अधिक पी सीचा वर्ग. ए पीचा वर्ग अधिक पी सीचा वर्ग. म्हणजेच काय? हे दिलेलं आहे आपल्याला 10 त्रिज्या, म्हणजे 10चा वर्ग बरोबर लिहू आपण या ठिकाणी. 10चा वर्ग बरोबर ए पी 6 होईल. 6चा वर्ग अधिक पी सीचा वर्ग. पी सीचा वर्ग काढायचा म्हणून सुरुवातीला पी सीचा वर्ग घेऊया. म्हणून या ठिकाणी लिहितो, बघा इकडे लिहितो, पी सी वर्ग बरोबर, पी सी वर्ग बरोबर 10 वर्ग वजा 6 वर्ग. 10 वर्ग वजा 6 वर्ग म्हणजे 100. 100 आहे तर वजा 36 बरोबर 64. म्हणून पी सी बरोबर दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढले तर काय मिळते? 8. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला केंद्रापासून जीवेचं अंतर मिळालं किती? 8 सेंटीमीटर. तर हे अशा प्रकारे हे दोन्ही उदाहरणे या ठिकाणी आपण सोडलेले आहेत. तेच आता इंग्रजीमधून दिलेले आहे या ठिकाणी. एक्झरसाइज 1. फर्स्ट, O is center of circle. Find the length of radius. If chord of length equal to 16 cm is at distance of 9 cm from the center of the circle. Now find out the find the length of the radius. Find out the radius of the circle with center O. आपल्याला या ठिकाणी आता रेडियस काढायचं आहे. कशाचं? या वर्तुळाचं. हे जोडलं आपण. जोडल्यानंतर काय झालं? का इन ट्रायंगल ओ पी ए, इन ट्रायंगल ओ पी ए बाय पायथागोरस, बाय पायथागोरस ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ ए स्क्वेअर इक्वल टू ए पी स्क्वेअर प्लस ओ पी स्क्वेअर. ए पी स्क्वेअर प्लस ओ पी स्क्वेअर. ओ पी स्क्वेअर. नाव ओ ए स्क्वेअर. ओ एच काढायचे आहे ना आपल्याला, त्रिज्या काढायची आहे. म्हणून ओ ए स्क्वेअर इक्वल टू, ओ ए स्क्वेअर इक्वल टू काय? ए पी किती आहे? विच इज द लेंथ ऑफ ए पी?
If the chord of length 16, therefore AP equal to 8. 8 square plus OP. OP किती आहे? Distance of 9 cm. 9 square. Now 64 plus 81 equal to 5 and 1/4. 0 is the center, O is the center of circle. Find the length of radius if the chord of length equal to 16 cm is at distance of 9 cm from the center of the circle. Therefore OA equal to किती? अंडर रूट 145. अशा प्रकारचं हे गणित आलेलं आहे. Second, C is the center of the circle whose radius is 10 cm. Find the distance of the chord from the center if the length of the chord is 10 cm. या ठिकाणी आपण युजिंग बाय पायथागोरस करू शकतो. युजिंग बाय पायथागोरस इन ट्रायंगल APC, in triangle APC, using by Pythagoras, AC square equal to AP square plus PC square, AP square plus PC square is equal to काय? AP किती आहे? हाफ ऑफ 12 means 6 square plus PC square फाइंड आउट करायचं आहे. आणि AC square 10 square. Therefore PC square equal to 100 minus 36 equal to 64. Therefore PC equal to 8. अशा प्रकारे आपल्याला PC ची लांबी मिळाली किती? 8. लेंथ ऑफ PC equal to 8 cm. Then the distance of the chord from the center if the length of the chord is 12 cm is equal to 8 cm. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणचं हे गणित आपले झालेलं आहे. वी सॉल्व द प्रॉब्लेम नंबर 2. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी संपलेला आहे. जे काही आपण आजच्या या सत्रामध्ये शिकलो ते पूर्ण वहीमध्ये लिहून ठेवा आणि परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या या चॅनलला आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर करा. मित्रांना सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया उद्याच्या सत्रामध्ये.